स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग मी दुपारी स्टार्ट करतोय आणि आत्ता मी व्लॉग शूट करत नव्हतो. ॲक्च्युली माझ्या फोनचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, तर ते तुम्हाला मी व्लॉगमध्ये सांगेनच. आणि आत्ता मी जेवायला घेतलं आणि आज केले आमच्याकडे चिकन. सो इथे मी चिकनची प्लेट रेडी केली माझ्यासाठी आणि मस्तपैकी मी मूवी लॅपटॉपवर लावला आहे. मूवी बघता बघता मी लंच करणार आहे माझा. तर लंच वगैरे करतो आणि मी बोललो की जेवण करायच्या आधीच व्लॉग स्टार्ट करूया. तर आत्ता व्लॉग मी स्टार्ट केला आहे आणि आता मी जेवण वगैरे करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की माझ्या फोनचा काय प्रॉब्लेम झाला होता. एंडपर्यंत बघा ब्लॉग. आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सो आता मी जेवतो आणि त्याच्यानंतर तुमच्याशी भेटतो. दिस इज माय टुडेज लंच, चिकन. वाह. One eternity later. गाईजानू, तर मी आत्ता व्लॉग शूट करतोय. तर इथं माझा अभ्यास चालू आहे लॅपटॉपवर आणि लेक्चर वगैरे पाहतोय मी. आणि आत्ता मी व्लॉग शूट केला नाही, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मूवी पाहिला. एक नंबर मूवी होता. थ्रिल आणि सस्पेन्स मूवी ना मला बघायला खूप आवडतात. सो मी तोच मूवी बघितला आणि त्याच्यानंतर एक नॅप घेतला आणि आत्ता अभ्यासाला बसलो आहे. तर मला करायची आहे माझ्यासाठी कॉफी आणि तुमच्याबरोबर मी खूप दिवसांनी माझी कॉफी शेअर करणार आहे. तर मी करणार आहे आता कॉफी, ते तुमच्यावर शेअर करतो आणि मग त्याच्यानंतर आपण कॉफी मस्तपैकी कॉफी पिता पिता तुमच्याशी मी गप्पा मारूयात. चला, तर आता मी कॉफी बनवायला घेऊयात आपण. तर आपली कॉफी संपली होती आणि आपली नवीन कॉफीची बरणी आलेली आहे. सो हिचं आपण उद्घाटन तर मी केलं आहे. आता मी घेतो कॉफी माझ्यासाठी. तर माझी कॉफी रेडी आहे. तर मी तुम्हाला सांगतो की माझा विषय काय झाला होता. ॲक्च्युली माझ्या फोनमध्ये मेमरी फुल झाली होती आणि लिटरली गणपतीमध्ये इतके फोटोज काढले होते मी पुण्यातले गणपतीचे वगैरे, आपल्या घरच्या गणपतीचे वगैरे इतके फोटो काढलेले, इतके व्हिडिओज काढलेले. आणि जे व्लॉग्स मी काढत होतो त्याचे पूर्ण क्लिप्स माझ्या फोनमध्ये होते. लिटरली 5-6 हजाराच्या वरती फोटोज आणि व्हिडिओज गेले होते. सो म्हणून माझं iCloud फुल झाला होता. त्याच्यामुळे मला पुढं व्लॉग करायला मी करू शकलो नाही पुढं काही व्लॉग. ॲक्च्युली मी थोडा व्लॉग काढून ठेवलेला पण तो डिलीट झाला कारण की स्टोरेज फुल झाली होती म्हणून. त्याच्यानंतर मी व्लॉग शूट नाही केला. लिटरली मला 2 ते 3 दिवस गेले पूर्ण माझा iCloud क्लिअर करायला. आणि जे काय माझे जे व्लॉग्स होते आधीचे ते सगळे मी डिलीट करायला लागले मला. सो म्हणून मी व्लॉग शूट त्याच्यानंतर केला नाही. आणि मी जोपर्यंत फोन क्लिअर होत नाही तोपर्यंत मी व्लॉग शूट नाही केला. आणि आता माझा फोन एकदम क्लिअर केला आहे मी. आणि आता ह्याची मी काळजी घेईन की मी जास्त काही फालतूचं काय ठेवणार नाही फोनमध्ये, आयफोनमध्ये. तर तेवढं मी एक लक्षात ठेवन. आणि खरंच जर कोणाला व्लॉगिंग करायची असेल आणि त्यांना वाटत असेल की त्यांनी कोणता आयफोन घ्यावा आणि किती जीबीचा घ्यावा, तर प्लीज मी फसलो आहे तर तुम्ही 1 TBच्या पुढच्या जीबीचा घ्या, कारण की व्लॉगिंगसाठी तोच बेस्ट आहे. आणि 1 TB का, कारण की आपली स्टोरेज फुल होती आणि आपल्याला ऐन टायमिंगला कळत नाही की आता ही स्टोरेज कुठं आपण दुसरीकडं स्टोअर करून ठेवायची. सो म्हणून मी तुम्हाला एकच रेफर करेन, जास्त जीबीचा घ्या यार आयफोन घ्यायचा असेल तर, ते पण स्पेशली व्लॉगिंगसाठी. सो मी तर नेक्स्ट टाईम जेव्हा घेईन आयफोन तेव्हा मी रेफर करेन की 1 किंवा 2 TBचा घ्यायचा, असंच रेफर करेन. तर आत्ता तर मी हाच यूज करणार आहे जोपर्यंत जाईन तोपर्यंत. पुढचं बघता येईन. तर हा एवढं माझं रिझन होता, त्याच्यामुळे मी व्लॉग शूट करत नव्हतो. तर आता आपले व्लॉग्स येतील. आणि खूप झाले होते भाईसाहेब माझ्या फोनमध्ये फोटो. इतके फोटो झाले होते की माझं iCloud पार फुल झालं होतं. तो आता ठीक आहे, टेन्शन नाही की आता मी माझा क्लिअर केला आहे फोन आणि त्याच्यामुळे आता व्लॉग्स येतील तुमच्यापर्यंत. आणि काय नाही करू शकत मी आता. माझे 7 दिवस लिटरली मी व्लॉग शूट नाही केलेत. फोल्डर के अंदर एक फाइल बनाई हुई है लेक्चर_2.py के नाम से. तो इस